लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 16. लवकरच दोघं तयार होऊन खाली आले, जिथे ब्रेकफास्टसाठी सगळे जमले होते. अद्वैतने स्वरासाठी खुर्ची ओढली आणि ती हसत बसली. अद्वैतही बसला. सार्थक स्वराला पाहून म्हणाला, तुझं ॲडमिशन झालं आहे. सोमवारपासून जॉईन कर. स्वराने हसत ओके म्हटलं. ती आनंदी होती, हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. केशवजींनी अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाले, काय तू मुलीला कॉलेजमध्ये घालतो आहेस? तिला तुझ्यासोबत ऑफिसमध्ये घेऊन जा. काम शिकव. बघ, थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल जास्त काम करतं. बघेल, शिकेल तरच समजेल. स्वरा त्यांच्याकडे बघत होती. तेव्हा अद्वैत म्हणाला, तुमचं म्हणणं बरोबर आहे पप्पा. पण डिग्रीही तर लागते. तिचं क्वालिफिकेशन, बिझनेस कसा टिकवायचा हे समजणंही महत्त्वाचं आहे. नाहीतर पुढे अडचण होईल. आणि हो, मी तुमच्या म्हणण्याचा विचार नक्की करेन. तिला इंटर्न म्हणून ऑफिसमध्ये जॉईन करायला सांगेन. तुम्ही काळजी करू नका. स्वराला केशवजींचं तिच्याबद्दल विचार करणं खूप आवडलं. सगळ्यांनी हळूहळू गप्पा मारत ब्रेकफास्ट केला. अद्वैतने अहिराकडे पाहिलं, जी थोडी टेन्शनमध्ये दिसत होती. त्याने प्रेमाने विचारलं, तू इतकी टेन्शन का घेत आहेस? आज मिहिरला भेटू, काही ना काही सोल्युशन नक्की मिळेल. काळजी करू नकोस. अहिरा त्याच्याकडे बघून म्हणाली, दादा, आधीच या प्रोजेक्टमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट झाली आहे. आणि शेवटच्या क्षणी ही गडबड होणं काहीच कळत नाही. अद्वैत तिचं कामाविषयीचं गांभीर्य पाहून खुश झाला. नाहीतर तिच्या वागणुकीमुळे नेहमी वाटायचं की ती कधीच गंभीर होणार नाही. अद्वैतने तिला समजावलं आणि ऑफिसला निघून गेला. इकडे मिहिरही ऑफिसमध्ये पोहोचला आणि अहिरासोबत अद्वैतला भेटायला गेला. अद्वैतने त्याची भेट घेतली आणि मग मिहिरने त्याला प्रोजेक्ट आणि झालेल्या समस्यांबद्दल समजावून सांगितलं. अद्वैत शांतपणे ऐकत होता. त्याचं लक्ष मध्येच अहिराच्या चेहऱ्याकडे जात होतं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता स्पष्ट दिसत होती. अद्वैतने मिहिरकडे बघून म्हटलं, मी इन्व्हेस्ट करीन. आणि काळजीचं कारण नाही. नवीन मटेरियल लवकरच सप्लाय होईल. तुमच्या कामावर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि प्रोजेक्टही वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हा दोघांनाही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचं बोलणं ऐकताच अहिराच्या चेहऱ्यावर एक मोठा हायस जाणवला. तसंच मिहिरही काहीसा टेन्शनमुक्त झाला. दोघांनी मीटिंग पूर्ण केली आणि बाहेर पडले. मिहिर आणि अहिरा गाडीत होते. मिहिरने तिच्याकडे पाहून म्हटलं, थँक यू. तू लास्ट मोमेंटला अद्वैतला भेटायचं सुचवलंस, यामुळे प्रोजेक्ट, इन्व्हेस्टमेंट आणि कंपनीची रेप्युटेशन वाचली. अहिरा हसत म्हणाली, हे माझं कर्तव्य होतं सर. तसंच ही कंपनी माझ्यासाठीही खूप महत्त्वाची आहे. मिहिरने तिच्याकडे पाहिलं आणि हलकं हसत प्रतिसाद दिला. दोघं लवकरच कंपनीत पोहोचले. मिहिर त्याच्या केबिनमध्ये गेला आणि अहिरा आपल्या कामात व्यस्त झाली. काही वेळाने ती उठली आणि मिहिरच्या केबिनकडे गेली. तिने दरवाजा उघडला तेव्हा ती कुणीतरी व्यक्तीला धडकली. पण पडण्याआधीच त्या व्यक्तीने तिला घट्ट धरलं. तिने आपले डोळे घट्ट मिटले होते. पण जेव्हा तिला कळलं की ती पडली नाही, तेव्हा तिने पटकन डोळे उघडून पाहिलं. ती मिहिरच्या बाहुपाशात होती. तिच्यासाठी हा क्षण खूप खास होता. तिच्या मनात फक्त एकच गाणं सुरू होतं, तुम्हे देखा तो ये जाना सनम. ती हसत मिहिरकडे पाहत होती, तर मिहिर अजीब विचार करत तिला पाहत होता. मिहिरला कधी कधी वाटायचं, ही मुलगी वेडी तर नाही? तिच्या कृती नेहमी त्याला गोंधळात टाकायच्या. मिहिरने तिला थोडंसं जबरदस्तीने सरळ उभं केलं आणि विचारलं, ठीक आहेस? लागलं तर नाही? अहिरा जणू स्वप्नातून बाहेर आली आणि म्हणाली, नाही, मी ठीक आहे. मिहिरने तिच्याकडून फाईल घेतली आणि म्हणाला, मी पाहीन. तू लंच करून घे. अहिराच्या मनात पुन्हा संगीत वाजायला लागलं. तो तिची काळजी करत होता आणि हे तिच्यासाठी मोठ्या यशापेक्षा कमी नव्हतं. ती हसत केबिनमधून बाहेर पडली. तिच्या मनात आज ताऱ्यांचे संगीत वाजत होते, जणू तिची इच्छा पूर्ण झाली होती. मिहिरने तिच्या गेल्यानंतर फाईल डोक्यावर मारली आणि स्वतःशीच बोलला, या मुलीला काही कळतंय का? कोण करत अशा विचित्र गोष्टी? तो पुन्हा चिडचिडला. जिथे तो काल तिचं इतकं कौतुक करत होता, तिथे आज तिच्या कृतींनी त्याला पुन्हा वैताग दिला. त्याचं काम सुरू झालं, पण अहिरा खूप आनंदात होती, कारण ती मिहिरच्या बाहुपाशात गेली होती. इकडे स्वरा मोठ्या टेडी बेअरसोबत खेळण्यात गुंग होती. तेव्हा अथर्व तिच्या खोलीत आला. त्याने स्वराला त्या टेडी बेअरसोबत खेळताना पाहिलं आणि टेडी बेअरकडे रागाने बघायला लागला. स्वतःशीच तो म्हणाला, वहिनीला हा टेडी बेअर कोणी आणून दिला? आणि ती त्याच्यासोबत का खेळते आहे?
ती माझ्यासोबत का नाही खेळत? अर्थात त्याला टेडी बेअरवरूनही मत्सर वाटत होता, जो स्वतःच्या भावावर मत्सर करू शकतो, कारण त्याला वाटतं की त्याचा दादा बहिणीला जास्त प्रेम करतो. तो टेडी बेअरवर मत्सर करणं काही आश्चर्य नव्हतं. तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिला बघत राहिला. स्वराने त्याला पाहिलं आणि मग हसून म्हणाली, बघ बेबी, तुझ्या भावाने मला काय गिफ्ट दिलं. हे बोलून तिने त्या टेडीला मिठी मारली आणि हे पाहून अथर्व अजून जास्त चिडला. तो काही वेळ तिच्या जवळ बसून राहिला. ती त्याला म्हणालीही की तो सुद्धा त्या टेडीसोबत खेळू शकतो, पण अथर्वच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. थोड्याच वेळात स्वरा जेव्हा खोलीच्या बाहेर गेली, तेव्हा अथर्वने त्या मोठ्या टेडी बेअरकडे पाहिलं. अर्थात तो टेडी खूप मोठा होता, पण त्याने कसंबसं त्याला खेचत स्टोअर रूममध्ये नेलं आणि एका कोपऱ्यात टाकून त्याला घुरत म्हणाला, माझ्या बहिणीला मी तुझ्यासोबत शेअर करणार नाही. भावासोबत तर जबरदस्तीने शेअर करतोय, पण तुझ्यासोबत नाही. हे बोलून त्याने चेहरा वाकडाच करत तिथून बाहेर पळ काढला. इकडे स्वरा खोलीत परत आली, तेव्हा तिला टेडी दिसलाच नाही. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाली, हा टेडी बेअर कुठे गेला? कदाचित अथर्वने नेला असेल का? हे बोलून ती खोलीच्या बाहेर येऊन अथर्वला शोधू लागली. पण अथर्व तर हॉलमध्येच त्याच्या आईसोबत होता. तिने अथर्वकडे पाहत प्रेमाने विचारलं, बेबी टेडी बेअर पाहिलास का? अथर्वने खूप निरागसपणे मान हलवून नकार दिला. स्वराने हलकसं हसून ठीक आहे असं म्हणत पुन्हा टेडी शोधायला सुरुवात केली. तिने जवळपास सगळं घर शोधून काढलं, पण टेडी कुठेच सापडत नव्हता. शेवटी शोधता शोधता ती स्टोअर रूममध्ये पोहोचली. स्टोअर रूममध्ये अंधार होता. तिने लाईट्स चालू करण्याचा प्रयत्न केला, पण लाईट्सही खराब होत्या. ती धाडस करून आत पुढे गेली आणि इतक्यात मागून दार बंद झालं. दरवाजाचा आवाज ऐकताच ती घाबरली आणि पटकन दरवाजाजवळ येऊन दार उघडण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिचा प्रत्येक प्रयत्न फसत होता. ती घाबरून गेली होती. ती घाबरत दरवाजा वाजवत होती आणि तोंडून फक्त एकच नाव निघत होतं, अद्वैत. तिच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. ती घाबरून ओरडली, मला खूप भीती वाटते. इथून बाहेर काढा. खूप अंधार आहे इथे. दरम्यान अद्वैत घरी आला, पण त्याला ती खोलीत दिसली नाही. त्याने सगळ्यांना विचारलं, पण कुणालाही तिचा पत्ता नव्हता. तो वर गेला. त्याला वाटलं की ती कदाचित टेरेसवर असेल. पण वर जाताना त्याला स्टोअर रूममधून आवाज ऐकू आला. तो तिथे पोहोचला आणि स्वराची किंकाळी ऐकून दार पटकन उघडलं. स्वराची अवस्था पाहून तो चक्रावला. त्याला काहीच समजलं नाही की ती तिथे काय करत होती आणि तिची अशी अवस्था का झाली होती. स्वराने अद्वैतला पाहिलं आणि ताबडतोब त्याच्या छातीला बिलगली. अद्वैतने तिला सावरत विचारलं, शांत हो स्वरा. काय झालं? तू इथे का आली होतीस? पण ती बोलायच्या स्थितीत नव्हती. अद्वैतने तिला उचललं आणि खोलीकडे गेला. त्याने शैलवीजींना आणि बाकी सगळ्यांना बोलावून घेतलं. अद्वैतने स्वराला पलंगावर बसवलं, तिला पाणी पाजलं, पण ती अजूनही थरथरत होती. अथर्वला स्वराची अशी अवस्था पाहून स्वतःला खूप वाईट वाटलं. अद्वैतने तिला समजावत विचारलं, स्वरा, शांत हो. तुला असं कसं वाटलं? काय झालं? स्वराने अश्रूंनी डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं आणि अडखळत म्हणाली, त्या दिवशीही मी अंधारात बंद होते. खूप वेळ कोणी आलं नव्हतं. मला अंधाराची भीती वाटते. तिच्या तुटक तुटक शब्दांना अद्वैत समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण या वेळेस ती व्यवस्थित बोलू शकत नव्हती. त्यामुळे अद्वैतने तिला शांत राहायला सांगितलं. त्याला वाटलं की ती आधी थोडी नॉर्मल होऊन जाईल, त्यानंतरच सगळी गोष्ट समजून घेईल. म्हणून त्याने तिला थोड्या वेळासाठी झोपवून दिलं. पण स्वरा आता अद्वैतला सोडायला तयार नव्हती. ती त्याच्या शर्टला घट्ट पकडून बसली होती. अद्वैतने बाकी सगळ्यांकडे पाहिलं. त्यावर शैलवी म्हणाली, तू तिच्या जवळच राहा. ती खूप घाबरलेली आहे. तू इथून गेलास तर ती अजून जास्त घाबरेल. नंतर समजून घे काय झालं ते. अद्वैतने मान डोलावत तिचं ऐकलं. सगळेजण खोलीबाहेर निघून गेले. जाताना अथर्वने स्वराकडे पाहिलं आणि मग तोही पुढे निघून गेला. क्रमशः